आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हा फोन तर वेदचा आहे. म्हणजे माझा फोन वेदकडे. हे पण याच वेळी व्हायचं होतं. काय सांगू तुला आता. ठीक आहे, एवढे वर्ष दादा आल्यानंतर फोन करतो. काय झालं दादा, आज बराच उशीर झाला. दादा प्रॉब्लेम आहे का काही? नाही. अरे यार, हा माझा फोन नाहीये. मग कोणाचा आहे? वेदकडे माझा फोन असायला नकोय आता. काय करू? त्यात माझा आणि रणजित खोतचा व्हिडिओ आहे. त्याने पाहिला तर काय विचार करेल वेद? आणि खोतांच्या घरात कळालं तर? नाही नाही नाही, ही ती वेळ नाहीये. योग्य वेळ यायला हवी आणि त्याचे परिणाम फक्त रणजित खोतनी भोगायला हवेत. पण आता काय करू? काहीही म्हणा वहिनी, नलीचं वागणं अजिबात बरोबर नाहीये. एका तरुण मुलासोबत रात्री अपरात्री असं फिरणं मुलीचं जातीला शोभतं का? मला तर कशा शब्दात तिला समजावायचं हेच कळत नाहीये. ही आजकालची मुलं पण इतकी विचित्र वागतात ना. आम्ही कधी काही लहान नव्हतो. मुळात मुलगी म्हणून जन्माला येणं हेच कठीण असतं. शिस्तीत वागावं लागतं. आम्ही आमच्या लहानपणी आमच्या भावंडांना सांभाळायचो. स्वतःचा अभ्यास करत करत घरातली कामं करायची, आईला मदत करायची. वयात आल्यावर वाईट नजरांपासून स्वतःला जपायचं. दर महिन्यात बाई पण जपताना होणारा त्रास वेगळा. पण त्याविषयी कुठं काही बोलायचं नाही, काही सांगायचं नाही. का तर ही गोष्ट काही सांगायची नाही म्हणून. स्वतःचं दुःख विसरून इतरांच्या आनंदासाठी जगायचं. लग्न झाल्यावर तर सगळ्या सोयऱ्यांना सोडून मायेचे पाश तोडून सासरी यायचं. आणि इथं आल्यावर सासरच्या माणसांची मनं जपत जपत जीवाचं रान करायचं. मी सासरी आले तेव्हा काय होती तिथली परिस्थिती? काय होतं इथं? एक जमिनीचा तुकडा होता, हातावरचं पोट. फारच कष्टात दिवस काढले तुम्ही वहिनी. पण या कष्टानंतरही सुखाचे दिवस आले. स्त्री जन्माचं सार्थक झालं. मी आई झाली. पण आई होणं इतकं सोपं नव्हतं. बाळांना जन्म देणं, त्यांना वाढवणं, लहानाचं मोठं करणं, त्यांची दुकडी कुकडी काढणं. मंदार, अविनाश, ऋषी या तिघांना एकटीनं मोठं केलं. मी एकटीनं वाढवलं. तुमच्या काशी दादांची सोबत मला कधीच नव्हती. त्या गुरुनाथच्या नादाला लागून त्या स्मगलिंगच्या व्यवसायात गेले. हजारदा त्यांना ओरडून सांगितलं की या चुकीच्या मार्गाने आलेला पैसा आपल्याला नको आहे. पण त्यांनी एक ऐकलं नाही माझं. पैशाच्या मागे धावले आणि आपल्यांपासून दूर गेले.
3 मुलांनंतर मग नली झाली. सगळे तिच्या जीवावर उठले होते. मी जपलं तिला, मी वाढवलं. तिच्या आजारपणात रात्रीचा दिवस केला. तिला जेव्हा गावातले तिकळे म्हणून हिणवायचं ना, तेव्हा तिथल्या तिथं सगळ्यांची तोंड बंद केली आहेत मी. बायको म्हणून, आई म्हणून मी माझी सगळी कर्तव्य केली. जे भोग होते ते भोगले. पण होता माझीच मुलं माझा रागराग करतात, माझ्यापासून सगळं लपवता, माझ्याशी खोटं बोलता. तेव्हा मला किती वाईट वाटत असेल याचा विचार केला. रागाच्या भरात माझी पोटची मुलगी मला म्हणते हीच माझी खरी आई आहे का म्हणून. ती यातना होत असते मला. पण काय करणार, मुलं आईला सोडू शकतात, आई मुलांना कसं सोडीन. आपण नमस्कार. नमस्कार. मी सायली बिरजे. वेद आहे? आहे ना. त्याला भेटायचं होतं, अर्जंट काम होतं. एवढे रात्री? हो, म्हणजे अर्जंट आहे म्हणूनच एवढ्या रात्री आली आहे. या ना, या. थँक्यू. शंकर, कोण आलंय रे? इतक्या रात्री काय काम काढलं मास्तरेणबाई? बघ ना, केवढी रात्र झालीये. आईसाहेब, तेवढं महत्वाचं काम होतं म्हणूनच आली आहे. काय काम होतं? वेद आला होता घरी. तो खूप घाईघाईत होता. त्या घाईत आमचे फोन एक्सचेंज झाले. तो द्यायला आले होते. जरा वेदला बोलवता? वेद, अरे वेद. हा जे. जरा बाहेर ये बाळा. हो, आलो. अरे सायली मॅडम. अरे आपले फोन आदला बदली झालेत. हो, माझ्या आत्ताच लक्षात आलं ते. आण लवकर आण फोन. हो, आलोच. इतकी धावपळ करून तुम्ही फोन घ्यायला आलात. इतकं काय महत्वाचं आहे तुमच्या फोन मध्ये? तेवढ्या महत्वाच्या गोष्टी आहेत फोन मध्ये म्हणूनच आली आहे. हल्ली ना माणसांचं पानच हलत नाही मोबाईल शिवाय. म्हणजे राक्षसाचा जीव जसा त्या पिंजऱ्यातल्या पोपटात, तसा माणसाचा जीव मोबाईल मध्ये. अगदी खरं आहे तुमचं. थँक्यू. सॉरी, माझ्यामुळे तुम्हाला इतक्या रात्री इथे यावं लागलं. अरे काही हरकत नाही. तुझं पण फोन शिवाय काम खोळंबलं असतं म्हणून आले. बरं चला, येते मी. आईसाहेब, आज रणजित जे आले होते, भाडं घेऊन गेले.
येते मी. मामा, मालकीनबाई, मामा खरं तर तुमच्यासारख्या मूर्ख माणसांची मला खूपच दया येते. बेडकाला कळायला पाहिजे त्यांनी किती उड्या मारल्या तरी साप त्याला खाणारच. बाबाराव समोर प्रामाणिकपणाच्या तू किती उड्या मारल्या तरी बाबाराव तुला सोडणार नाही हे कधी कळणार आहे तुला? बाबारावचा विश्वासू प्रामाणिक माणूस. तर आता मला सांग मामा, बाबारावनी इतकी वर्ष तुझ्यासाठी काय केलं? नाही असं कसं राव, गुन्हेगारी जगातून बाहेर काढलं, पोलिसांच्या तावडीतून सोडवलं मला. आणि बाबारावनी तुला गुलाम केलं, तुला प्रतिष्ठा मिळवून दिली, गुन्हेगारी जगातून तुला माणसात आणलं. मामा, बैलगाडी खाली कुत्रा चालतो ना, तसा तू खोतांच्या वाड्यासमोर पडलेला एक कुत्रा आहेस. 2 वेळेच्या भाकऱ्या टाकल्या आणि आयुष्यभरासाठीचा गडी झालास. भिकाजीचं लग्न मोडलं, खोतांची इज्जत चव्हाट्यावर आली. तेव्हा बाबारावनी तुझ्या मुलीला बोहल्यावर चढवलं का? त्याच्या आधी माहिती नव्हतं त्याला तुझी एक निरागस मुलगी येते? बाबारावची खेळी ही स्वार्थीपणासाठीच असते. मामा, त्याने तुझा वापर करून घेतला हे कधी समजणार आहे तुला? स्वतःच्या रक्षणासाठी स्वतःच्या घरात यंत्र बसवलं त्यांनी. तू त्याच्या समोर किती इमानदारी दाखव, त्याची किंमत नाही ठेवणार बाबाराव खोत. जो माणूस बायकोचा नाही होऊ शकला, स्वतःच्या रक्ताच्या नात्यांची बेईमानी केली, त्या माणसाशी इमानदारी करून काय उपयोग आहे? पतिव्रता होते मी, एकनिष्ठ होते. जोपर्यंत माझी गरज होती तोपर्यंत नांदवलं मला. त्यानंतर माझं काय झालं हे तुला चांगलंच माहिती. आणि बाबाराव सोबत त्याच्या कुकर्मात तूही सामील झालास. माझा आक्रोश, माझा आकांत तुझ्या काळजापर्यंत पोचला नाही. पण मामा, लक्षात घे, जोपर्यंत तुझी गरज आहे तोपर्यंतच बाबाराव तुला जवळ करणार आहे. ज्या दिवशी तुझी गरज संपेल ना, त्या दिवशी तुला पण माझ्यासारखं खड्ड्यात पुरलंच आहे. लक्षात ठेव. वे थांब. इतक्या रात्री कशाला गेला होतास त्या बाईंकडे? आणि खूप वेळ थांबला होतास का? नाही म्हणजे फोनची अदलाबदल झाली म्हणून? म्हणजे त्यांचा आणि माझा फोन सेम आहे, त्यामुळे घाई गडबडीत तसं झालं. नाही, पण मुळात गेला होतास कशासाठी? बाबा, ते आम्ही जरा कोल्हापूरला गेलो होतो. आम्ही कोण? मी आणि नली. तुला 1000 वेळा सांगितलं त्या पोरीशी कसलाही संबंध ठेवू नकोस. अजून तिच्याबरोबर भेटतोयस? अहो बाबा, खरंच महत्त्वाचं काम होतं. आणि कोल्हापूरवरून येताना गाडी खराब झाली आणि रिपेअर व्हायला वेळ लागणार होता. आणि रात्री वाढत चालली होती. सो मी विचार केला की तालुक्याला जे आपलं घर आहे तिकडे जावं.
तिकडे सायली मॅडम भेटले आम्हाला. आता सायली मॅडम सुद्धा आपल्याच घरात भाड्याने राहतात ना. अरे पण मुळात जायचं कशाला तिकडे? बराच वेळ बोलत बसला होतास का सायली बरोबर? सायली मॅडमकडे काय बोलणं काय झालं? नाही, फार असं काही नाही. म्हणजे छान गप्पा झाल्या. त्या खूप प्रेमळ आहेत ना. त्यांनी आम्हाला जेव वगैरे घातलं आणि मग आम्ही निघालो. पण काम काय होतं तुझं कोल्हापूरला? नलीसाठी एक स्थळ आलं होतं. कोल्हापूरची फॅमिली होती. तर तिकडे अनघा नावाची एक बाई गेली आणि तिने असं सांगितलं की माझं आणि नलीचं प्रेम प्रकरण आहे. त्यामुळे नलीचं लग्न मोडलं. आता ती अनघा नेमकी कोण होती तिच्याबद्दल चौकशी करायला आम्ही कोल्हापूरला गेलो. अरे बाबा, तुला किती वेळा सांगितलं दुनियादारी बंद कर. आणि त्या तिकडीचं लग्न त्या कुठल्या बाईनं मोडलं ती तिला शोधायला गेलास तू? तुझा काय संबंध आहे? संबंध कदाचित माझा आणि त्या बाईचा काहीतरी संबंध असावा. म्हणजे पण ही अनघा कोण आहे? मला स्वप्नात एक बाई दिसते. काय बाई दिसते? हां, म्हणजे असं काही अघटित घडणार असेल ना तर ती बाई मला आधीच सावध करते. शंकर काय बोलतोय हा? ते थांब ना, त्याला काय म्हणायचं ते तरी ऐकून घेऊया आपण. बोल. काका, मला जे स्वप्नात दिसतं ना ते खरंच घडतं. मला स्वप्नात दिसणारी जी बाई आहे ना ती साधारण 35शीतली, साडी नेसलेली, सुंदर आणि घरंदाज बाई आहे. आणि देसाईंनी जे काही अनघाचं वर्णन केलं त्यावरून अनघा आणि मला स्वप्नात दिसणारी ती बाई या दोघी एकच असाव्यात असं मला वाटतं. ही तर गोदाच असावी. वेदच्या बोलण्यावरून गोदाच डोळ्यासमोर उभी राहतीये. आता मला स्वप्नात अशी बाई दिसते यावर तुमच्या कोणाचाच विश्वास बसणार नाही म्हणून मी आतापर्यंत कुणालाच काही बोललो नाही. आधी कदाचित माझा यावर विश्वास बसला नसता, पण आता तू जे काही सांगतोयस ना त्याच्यावर माझा पण विश्वास बसायला लागला. शंकर, काय तू पण विश्वास ठेवतोयस त्याच्यावर? काही तो बरोबर तू विश्वास ठेवतोस आणि वेद तुझाही असल्या गोष्टींवर विश्वास आहे? अरे स्वप्न पडतात, दिसतात अनेक लोक स्वप्नात, काय त्याचं एवढं? पण मला एक सांग, तू सुधारणार आहेस की नाही? तुला 1000 वेळा सांगितलंय त्या गावड्यांची कसलाही संबंध ठेवायचा नाही. कशाला हे बिनकामाचे उद्योग करतोस रे? जा झोप. बोला, चेहरा का पडलाय तुमचा? मिताली, तू मला कधी असं खूप हसताना खिदळताना बघितलेस? अगं तसंच बघायचंय मला. निदान मला भेटायला येताना तरी आनंदी मोकळ्या मनाने येत जा. शक्य नाहीये ग. कालच बघितलंस ना, माझ्या आईची किती बोलणी खावी लागली तुला, किती ऐकून घ्यावं लागलं. कोणाचं? आईचे ग. शेवटी आई ही आईच असते, मग ती तुझी असतो किंवा माझी. आईसारखं या जगात निस्वार्थ प्रेम करणारं कोणीच नसतं ग. मग आईच्या बोलण्यामुळे मला वाईट वाटण्याचा प्रश्न येतोच कुठे. आणि मैत्री तेवढं चालतं. मिताली, तू एकटीच अशी आहेस जी माझ्यासोबत भांडत नाही. ते सगळं जाऊ देत. तुमची कोल्हापूरची ट्रिप कशी झाली? ट्रिप म्हणजे? अगं म्हणजे वेद आणि तू येता जाताना दुसऱ्या कुठल्या विषयावरती बोललात की वादच घालत बसलात? नाही, यावेळीचा वेद सोबतचा एक्सपिरियन्स वेगळा होता. अगं पण कॉलवरती तर तू पॅनिक वाटत होतीस. अच्छा, ते पॅनिक तर होणार ना. त्याची गाडी खटारा बंद पडली, सुरूच होईना. आणि गावातला आडवाटेचा रस्ता, मला टेन्शन यायला लागलं ग.
आणि अशी रात्रीची वेळ आणि त्याने हॉटेलचा विषय काढला. धडधडायला लागलं मला. कोणी पण पॅनिक होणार ना. आणि मला असं वाटलं हा वेद पण नाटक करतोय की काय, म्हणजे संकेत सारखाच वागतोय की काय. वेद आणि संकेत सारखं वागेल मिताली, शंका येणार ना मनात. एक काम कर, वाक्य उलट कर. तुझ्या शंकेखोर स्वभावाला पारखी मन असायला हवं. तेवढं ऑब्झर्व केलं मी. वेद अजिबात डिग्निटी सोडून वागला नाही. म्हणजे तसा चांगला मुलगा आहे ग वेद. अगं हेच तर मी तुला कधीपासून सांगत होते. पण अजून पण आहेस का तुझा? म्हणजे किंतु परंतु आहे अजून माझ्या मनात. आपण एक काम करूया, आपण अग्निपरीक्षा घेऊया का वेदची? गप्पे गप काय, आत्ता कुठे विश्वास बसायला लागलाय तुझा त्याच्यावर? माहिती नाही, पण पूर्ण विश्वास ठेवायला अजूनही माझं मन तयार होत नाहीये. देवा, थकले मी आता. थकले काय थकले? तुला थकायला काय झालं? संकेत माझ्यासोबत जे वागलाय ना, त्याचे घाव अजूनही माझ्या मनावर आहे. आणि त्यामुळे मी अजूनही कोणावर इतके इझिली विश्वास नाही ठेवू शकत आहे. म्हणजे कोण खरं वागतंय, कोण खोटं वागतंय कळत नाही ग. अजूनही मी कन्फ्यूज आहे. हे काय होतंय ना तेच कळत नाहीये मला.